सेरेंडिपिटी. सेरेंडिपिटी म्हणजे अचानक योगायोगानं लागलेला शोध. 1897मध्ये मॉर्फिनचा वापर खोकला कमी करणे, वेदना कमी करणे यासाठी होत होता. परंतु मॉर्फिनला काही साईड इफेक्ट्स होते. त्याच्यामध्ये व्यसन लागणे, ॲडिक्शन हा त्याचा खूप महत्त्वाचा साईड इफेक्ट होता. अनेक शास्त्रज्ञ तो साईड इफेक्ट कसा कमी होईल, ॲडिक्शन कसं कमी होईल यासाठी नवनवीन मॉलिक्यूल डेरिव्हेटिव्ज मॉर्फिनपासून नवीन संयुगे तयार करण्यासाठी शोध घेत होते. बायर कंपनीमध्ये हॉफमन या शास्त्रज्ञाने मॉर्फिनच्या 3 आणि 6व्या नंबरचा हायड्रॉक्सिल ग्रुप रिप्लेस करून 2 ॲसिटिल ग्रुप ॲड करून एक नवीन मॉलिक्यूल तयार केला. त्याचं नाव होतं डायॲसिटिल मॉर्फिन. तो मॉर्फिनपेक्षा कित्येक पट पोटंट आणि जास्त पॉवरफुल असा मॉलिक्यूल त्यांनी तयार केला. त्याचं नाव होतं हेरॉईन. पण त्याचा क्लिनिकली कोणताच उपयोग झाला नाही आणि हेरॉईन हे जगातील एक कुख्यात ड्रग बनलं. ते डिपेंडन्सी करणारं, सर्वाधिक ॲडिक्शन करणारं, जगातील सर्वात जास्त व्यसनकारक असा ड्रग ठरला. त्याचं नाव होतं डायॲसिटिल मॉर्फिन म्हणजेच हेरॉईन. असा हा अचानक लागलेला वाईट शोध सेरेंडिपिटी होता. डॉक्टर पंकज जाधव.